मुंबई से सटे मीरा भाईंदर इलाके के कुख्यात भूमाफिया पूर्व विधायक नरेंद्र लालचंद मेहता, जो कि नगर सेवक, फिर महापौर और फिर विधायक तक के सफर में कई गरीब और स्थानीय भूमिपुत्रों की जमीन हड़प की है। इस समय उनके 7-11 कंपनी का विवाद भी चल रहा है, लेकिन पुलिस एफआईआर दर्ज नहीं कर रही है। दशहरा का समय और जनता कह रही है कि मीरा भाईंदर का बहरूपिया रावण कौन है। स्टैंप ड्यूटी घोटाले के अलावा कई घोटाले में मेहता लिप्त हैं। जांच का इंतजार जनता कर रही है। जिस भूखंड पर 7-11 क्लब और होटल का अवैध निर्माण स्थानिक भूमिपुत्रों की जमीन बोगस दस्तावेज बनाकर हड़प चुका है, मीरा भाईंदर की पुलिस मेहता के खिलाफ खामोश बुत बनी रहती है, जिसका जीता जागता सबूत है कि मेहता कई एफआईआर में फरार है और पुलिस की मेहता को अरेस्ट करने की हिम्मत नहीं जुटा पा रही है। मेहता के वर्चस्व के कारण पुलिस के अधिकारी आंखें बंद कर तमाशबीन की तरह तमाशा देखती रहती है, जबकि नरेंद्र मेहता के डी कंपनी के फिरोज शेख उर्फ चमड़ा जैसे कई गुर्गों के साथ घनिष्ठ संबंध है, जिसे क्षेत्र की जनता भली भांति जानती है। आपको बता दें कि आज फिर से मीरा भाईंदर के स्थानिक भूमिपुत्र रहवासी श्री अमोल रखवी जी के एक के बाद एक मेहता पुलिस प्रशासन और महानगर पालिका की पोल खोल रहे हैं कि कैसे मेहता ने और उनकी 7-11 कंपनी ने सरकार को मूर्ख बनाकर स्टैंप ड्यूटी की चोरी की। पुलिस प्रशासन में कौन कौन उनको बचा रहा है, आइए रखवी जी की जुबानी सुनते हैं कि नरेंद्र मेहता पर स्टैंप ड्यूटी घोटाले में एफआईआर क्यों होनी चाहिए। मी काही दिवसापूर्वी तुम्हाला सगळ्यांना मीरा भाईंदरचे माजी नगरसेवक, महापौर, आमदार असलेले भूमाफिया श्री नरेंद्र लालचंद्र मेहता यांच्या कंपन्यांनी आणि त्यांनी मीरा भाईंदर महानगरपालिका आणि नोंदणी खात्यातले काही कर्मचारी अधिकारी यांच्या संगनमताने 10 ते 12 वर्ष लोकप्रतिनिधी असून सुद्धा संगनमताने किंवा त्यांना फसवून जे कोट्यावधी रुपयाचा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क फसवणूक केली होती आणि भरले नव्हते त्याच्याविषयी सांगितलं होतं। आज मी तुम्हाला परत सांगू इच्छितो, कारण गेल्या काही दिवसामध्ये मी 3 वेळा ठाण्याच्या कलेक्टर कार्यालयाच्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावर असलेलं सहजिल्हा निबंधकांचं कार्यालय तिथे गेलो होतो, पण माझ्या लक्षात आलं की त्यांनी या बाबतीत गुन्हा दाखल करण्याच्या बाबतीत काही कारवाई केलेली नाही। 3 बाबतीत बोलणार आहे। 1 गुन्हा दाखल करणं म्हणजे एफआयआर दाखल करणं, 2 वसुली करणं आणि 3 एकंदरीत महाराष्ट्रभर काही हजार कोटींचा अशी फसवणूक झालेली आहे त्याच्याविषयी महाराष्ट्र राज्याचे जे नोंदणी महानिरीक्षक आहेत त्यांच्या कार्यालयाने साधारणपणे 20 महिन्यापूर्वी जी कारवाई सुरू केली होती, पण जी अत्यंत धीम्या गतीने चालले त्याच्याविषयी पण सांगणार आहे। पहिला आपण सहजिल्हा निबंधक श्री राजपूत म्हणून जे आहेत ते नरेंद्र मेहतांच्या कंपनींच्या विरुद्ध फौजदारी कारवाई गेले 14 महिने करत नाहीत, त्याच्याविषयी मी बोलू इच्छितो। ची मजा अशी आहे की नारायण राजपूतांनी मला 13 जुलै 2022 रोजी पत्र लिहून 7 पानाचं पत्र लिहिलं होतं। त्याच्यामध्ये 90 संदर्भ दिले होते, पण त्यांना विशेष काहीच अर्थ नव्हता। त्या पत्राचं शेवटचं जे वाक्य होतं ते महत्त्वाचं होतं। त्या वाक्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांचं कार्यालय नियमोचित वसुली कारवाई करते आणि म्हणून त्यांच्या कार्यालयाचं असं मत आहे की मी सांगितलेली कारवाई आत्ता करणं आवश्यक नाही। मी सांगितलेली कारवाई, विनंती केलेली कारवाई, मागणी केलेली कारवाई कोणती होती, तर नरेंद्र मेहता आणि त्यांच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांनी सरकारला फसवून 21 वर्ष फसवून नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरलेलं नव्हतं, त्याच्याविषयी फौजदारी कारवाई सुरू करावी, प्रथम खबर अहवाल म्हणजे एफआयआर दाखल करावा। ते त्यांनी काही केलं नाही। तर मौत अशी आहे की गेल्या 14 महिन्यामध्ये मी आत्ता या गेल्या 10 दिवसामध्ये 3 वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो। माहिती अधिकाराखाली मी माहिती मागितलेली आहे। त्या संबंधात 25 मे 2023ला नारायण राजपूत यांनी प्रथम अपिली अधिकारी म्हणून त्यांच्या हाताखाली असलेले जनमाहिती अधिकारी साखरे यांना आदेश पारित केलेले की मला माहिती द्यावी, तरी पण साखरे अजून माहिती देत नाही। त्याचं कारण स्पष्ट आहे आणि ते मला अनऑफिशियली कळलं
की त्यांनी एका पैशाची सुद्धा गेल्या 14.5 महिन्यामध्ये भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या कंपन्यांकडून वसुली केलेली नाही. आता हा गुन्हा आहे असं मी का म्हणतो सांगतो. गेल्या 14 महिन्यात मी यांना काही डझनाच्या वर पत्र लिहिलेली आहेत. म्हणजे मी सहजिल्हा निबंधकांना लिहिले, नंतर जे विभागीय उपमहानिरीक्षक आहेत त्यांना लिहिले, आणि सर्वात वरती जे महानिरीक्षक, नोंदणी महानिरीक्षक पूर्वी श्रावण हर्डीकर होते आणि आता गेले काही महिने हिरालाल सोनावणे म्हणून आहे, त्यांना मी सतत विचारले माझ्या पत्रांमध्ये की हा गुन्हा आहे की नाही सांगा. त्यांच्यापैकी कोणीही आतापर्यंत कधी कळवलेलं नाही गुन्हा नाही, कारण त्यांना माहिती आहे तो गुन्हा आहे. आता मौत अशी आहे की हे जे नोंदणी महानिरीक्षक महाराष्ट्र राज्याचे आहेत त्यांनी कधी उत्तर तर दिलं नाही, पण त्यांनी कधी नेमकं निर्देश पण दिलेले नाहीत जिल्हा सहनिबंधकांना. याच्यामध्ये एक चांगली गोष्ट घडलेली होती सतत, की कोकण विभागाचे काही मला वाटतं 31 ऑगस्टला निवृत्त झालेले देवकर नावाचे जे उपमहानिरीक्षक होते त्यांनी मात्र कित्येक वेळा नारायण राजपूतांना, जे ठाणे जिल्ह्याचे सहनिबंधक आहेत, जिल्हा निबंधक आहेत, त्यांना स्पष्ट निर्देश दिले ते तुम्ही कायद्याप्रमाणे कारवाई करा. एवढं असून सुद्धा नारायण राजपूतांनी कधीही फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केलेली नाही. त्याचं उत्तर जे आहे ते अत्यंत खोटं आहे. 13 जुलै 2022ला दिलेलं की आम्ही नियमोचित वसुली कारवाई करतोय, पण ते अजिबात खरं नव्हतं, कारण त्यांनी गेल्या 14.5 महिन्यात काहीही वसुली केली नाही. आता या संबंधी मी दुसरा मुद्दा जो आहे तो बोलतो. वसुली सुद्धा त्यांनी काही केलेली नाही. आपण याच्यामध्ये एक एक गोष्ट बघूया. वसुलीच्या बाबतीत पहिली केस आहे ती 4 विकास हक्क प्रमाणपत्र जयवंत वैतींची आहेत. त्याचे साधारणपणे 1,52,00,000 रुपये भरायचे आहेत. त्यासंबंधी स्वतः नारायण राजपूतांच्या स्वाक्षरीखाली 26 एप्रिल 2023ला अंतिम आदेश पारित झालेला आहे, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 6 महिन्यामध्ये जर त्यांनी पैसे हे भरले नाही तर कारवाई ती केली जाईल. आता ही कारवाई काय आहे की त्यांचं बँक अकाउंट अटॅच होणं वगैरे वगैरे. आता वास्तविक ही गोष्ट त्यांनी 26 जून नंतर कधी करायला पाहिजे, पण जवळजवळ आता त्याला 4 महिने होऊन गेले त्यानंतर तरी सुद्धा नारायण राजपूतांनी ते केलेलं नाही. दुसरं आहे, ह्या जयवंत वैतींच्या एका केसमध्ये 15 एप्रिल 2010 मध्ये 10च्या ॲग्रीमेंट खाली साधारणपणे 29 जागा 7-11 कंपनीला भूमाफिया नरेंद्र मेहतांच्या हस्तांतरित केल्या. त्या बाबतीत त्यांचं मुळामध्ये मूल्यांकन आहे ते चुकीचं आहे, तर ते नीट करावं आणि नोटीस इश्यू करावी असं मी सांगितलंय, परंतु राजपूत आणि त्यांचं कार्यालय ते अजून करत नाही. तिसरी केस जी आहे ती 7-11 आणि वल्लभ डेडिया यांच्या बाबतीत आहे. मला नेमकं माहीत नाही की त्याच्यामध्ये जबाबदारी कोणाची आहे, 7-11ची आहे की वल्लभ डेडियाची आहे, कारण पहिलं पत्र जे आहे ते 7-11ला दिलं गेले, नंतरची काही पत्र आहेत ती वल्लभ डेडियाला गेले. तिथे सुद्धा साधारणपणे एकूण रक्कम 1,40,40,00,000 होईल. त्या बाबतीत सुद्धा अंतिम आदेश आत्ता काही महिन्यांपूर्वी पारित झाला आहे, परंतु पुढची कारवाई काही होत नाही. त्यानंतर पैसे भरत असताना सुद्धा भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या कंपनीने एक तर फसवणूक केली आहे किंवा नारायण राजपूत यांना माहीत असून सुद्धा त्यांनी नंतर कोणी बघणार नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. हे प्रकरण असं आहे की आमच्या स्वतःच्या केसमध्ये सुबोध चौधरींकडनं नरेंद्र मेहतांच्या कंपनीने 9 सप्टेंबर 2010ला अधिकार घेतले. त्या बाबतीमध्ये त्यांनी जे सहजिल्हा निबंधकांनी नोटीस पाठवल्यानंतर 16 पासून नोटिसेस पाठवत होते, त्यांनी शेवटी 11 जानेवारी 22ला 12,72,000 काहीतरी भरलेले आहेत. पण त्याच वेळेला त्यांनी दंड भरला नाही, जो दंड 33 लाख आणि काही हजार होता. पण तो दंड त्यांनी इतकी खोटारडेपणा आहे आणि इतकी फसवणूक सरकारची करतायत. एकेकाळचा आमदार, नगरसेवक, महापौर असलेला मीरा भाईंदरचा माणूस की त्यांनी
ते पैसे जुलै महिन्यामध्ये म्हणजे 6 महिन्यानंतर ज्यावेळेला ॲम्नेस्टी चालू आहे त्यावेळेला त्याचे 10% भरले. वास्तविक त्यांनी जानेवारीमध्येच ते पैसे भरायला पाहिजे होते, पण त्यांनी ते 22 मध्ये भरले, कधी जुलैमध्ये भरले, आणि ते पण किती 10% भरले. सरळ सरळ फसवणूक आहे ही. माणसं कोणी निष्पाप वगैरे कायद्याचं ज्ञान वगैरे नाही असं अजिबात त्यांना म्हणता येणार नाही, कारण नरेंद्र मेहतांच्या कित्येक त्यांच्या ABA वगैरे त्यांचा घ्यायचा असतो ना, तेव्हा धावाधाव करतात, सुप्रीम कोर्टापर्यंत जातात, आणि त्यांच्या वकिलांना त्यांच्या CA एवढं किंवा त्यांचे इतर जे सल्लागार आहेत त्यांना हे माहीत नसेल, याच्यावर कोणी विश्वास अजिबात ठेवणार नाही. त्यानंतर पावसकरांचं प्रकरण आहे. पावसकरांकडनं नरेंद्र मेहतांनी, ती केसच चालू आहे मोठी, नरेंद्र मेहतांनी 30 नोव्हेंबर 2005ला 11,150 चौरस मीटर जमीन घेतली होती. त्याच्यातलं विकास हक्क प्रमाणपत्र जे आहे त्याच्यासाठी पॉवर ऑफ एटर्नी जी होती, कुलमुखत्तार पत्र होतं, ते 326.74 चौरस मीटरचं होतं, तरी पण विकास हक्क प्रमाणपत्र घेतलंय 526 चौरस मीटरचं. जी चूक आहे किंवा काय गुन्हा आहे काय तो नगरपालिकेने केलाय. परंतु पैसे भरायची ज्यावेळेला वेळ आली ना, त्यावेळेला 11,150 चौरस मीटरचे न भरता फक्त 5,000 चौरस मीटरचे भरलं. आणि त्याचं कारण असं आहे की या 11,150 पैकी बरीचशी जमीन त्यांनी राहुल तिवारी यांच्या कॉलेजला विकली, आणि त्याच्यावरचं स्वतः भरलं नाही साहजोगपणे, पण त्यांनी क्लब हाऊसला जी जमीन विकली ना त्याचे पैसे भरले. पण मग पैसे भरायचेच होते तर 5,000 वर नाही भरायला पाहिजे होते, त्यांनी 11,150 वर. या बाबतीत सुद्धा मी सतत नारायण राजपूतांना लिहितोय, पण त्यांचं कार्यालय काहीही काम करत नाही, कारण ते सतत यांना पाठीशी घालत आहे. आणि शेवटचं आणि एक महत्वाचं असं आहे, जी मी एक नोटीस बघितली राजपूतांनी दिलेली 7/11ला 487 सर्वे नंबरची, वास फॅमिलीच्या केसमधली, त्या बाबतीत पण पैसे वगैरे काही येत नाही. या व्यतिरिक्त आता एकूण 15 मार्च 2021ला 58 फाईल दिल्या होत्या. त्याच्यानंतर मी स्वतः 5 फाईल दिल्या, म्हणजे 63, आणि त्याच्यानंतर देवेंद्र जैन नावाच्या एका विकासकाची केस चालू आहे हायकोर्टात, त्याच्यामध्ये आणखीन एक ॲड झाली, असे 64 आहे. 64 मधले 41 केसेस मधले पैसे त्यांनी जुलै 2022 मध्ये भरले, आणि आणखीन 6 किंवा 7 केसेस त्याच्यामध्ये यायला पाहिजे होत्या, कारण ती प्रकरणं तीच आहेत. म्हणजे एकूण 48 किंवा 49 केसेसमध्ये एवढे पैसे होतील. तरी पण राहिलेले ज्या 16 केसेस आहेत त्याच्यातली ही जी 5-6 केसेस पडल्या, तर बाकीच्या केसेसमध्ये मला अजून माहीत नाही राजपूतांनी आपल्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडनं मूल्यांकन तरी करून घेतले की नाही, आणि मूल्यांकन केलं असेल तर त्यांनी आतापर्यंत 7-11 कंपन्यांना नोटिसेस पाठवल्यात की नाही, आणि नोटिसेस पाठवल्या असतील आणि पैसे मिळाले नसतील तर अंतिम आदेश का पारित केले नाही, या सगळ्याची उत्तरं एका बाजूला नारायण राजपूत देत नाही, दुसऱ्या बाजूला IGR म्हणजे महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक जे आहेत आता, जे हिरालाल सोनावणे, ते त्यांना कधीही स्पेसिफिकली म्हणत नाही की तुम्ही कारवाई करा. ते मला कधी उत्तर देत नाही की हा गुन्हा आहे, कारण एकदा जर त्यांनी म्हटलं हा गुन्हा आहे तर त्यांना ताबडतोब राजपूतांना लेखी कळवायला लागेल का तुम्ही ताबडतोब ही कारवाई करा. तर वसुली पण होत नाही, आणि वसुली करतोय म्हणून गुन्हा दाखल करत नाही असं मला 13 जुलै 2022ला कळवून सुद्धा गेल्या 14.5 महिन्यामध्ये नारायण राजपूत किंवा IGR हे काही कारवाई करत नाही. इथे आणखीन एक मुद्दा आहे की या सगळ्यामध्ये ही जे नोंदणी सहदुय्यम निबंधक आहेत ज्यांनी या नोंदण्या केल्या ते सुद्धा गुन्हेगार आहेत. ते अशासाठी गुन्हेगार आहेत की नोंदणी महानिरीक्षकांनी 30 सप्टेंबर 2003 रोजी एक परिपत्र काढलं होतं. 3 रोजी विचार करा, आणि सगळ्यांना यांना कळवलं होतं की कोणी जर अनोंदणीकृत कुलमुखत्तार पत्रा आधारे जर नोंदणी करायला येत असेल तर ते करू नका. तरी पण या सगळ्यांनी केले. आता त्यांनी पैसे खाल्ले की नाही त्यांना माहिती, आणि 7-11ला माहिती. मी या इथे एक सांगू शकतो, याच बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाचे 2 आदेश आहेत, आणि एका आदेशात तर त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे असं चालतं त्याच्यामुळे टेरर फंडिंग पण होतं, टेरर फायनान्सिंग होतं, आणि ब्लॅक मनी जनरेट होतं. हे सगळं एवढं स्पष्ट असताना सुद्धा JDR नारायण राजपूत काम करत नाही, IGR
पुण्याचे हिरालाल सोनावणे काम करत नाहीत. त्यांच्यावरती प्रत्यक्ष जाऊन मी देवराज साहेबांना भेटलो 8 ऑगस्ट 2023 रोजी. त्यांनी सांगितलं की आम्ही कारवाई करतो, पण त्यांनी अजून काही कारवाई केली नाही. फक्त 2दा त्यांच्या ह्याच्यातल्या मला वाटतं सेक्रेटरी किंवा कोणी आहेत प्राची पालव, त्यांनी 2दा IGRना पत्र लिहिले, पण ते फार मोगम आहे. त्यांना जर खरोखर वाटत असेल तर त्यांनी स्पष्ट त्यांना सांगावे की तुम्ही गुन्हे दाखल करा. जो तो आपली कातडी बचावतोय आणि मला माहित नाही याचं कारण काय आहे. कदाचित नरेंद्र मेहता आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक असल्यामुळे सगळे लोक घाबरत असतील, पण त्याच्यामुळे आपलं सगळ्यांचं किती नुकसान होते, म्हणजे राज्याचं किती नुकसान होते ते बघा. एक झालं. आता तिसरा मुद्दा जो आहे तो असा की मी स्वतः 16 सप्टेंबर 2021 रोजी श्रावण हर्डीकर त्यावेळेला IGR म्हणजे महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक होते, त्यांना भेटलो. त्याच्यानंतर काही वेळा बोललो. त्यांनी एक चांगलं काम केलं होतं. 8 डिसेंबर 2021ला त्यांनी 27 महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या आयुक्तांना पत्र लिहून सांगितलं की असं असं आढळून आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांनी सविस्तर पत्र 3 पानी लिहिलं होतं. त्यांनी कायद्यामधल्या तरतुदी पण लिहिल्या होत्या आणि या आयुक्तांना सांगितलं की तुम्ही एक प्रॉपर ऑफिसर नेमा, हे त्यांचे शब्द आहेत. त्यानंतर मात्र त्यांनी काही फारसं केलं नाही. त्यानंतर 1 वर्ष आणि 12 दिवसांनी म्हणजे 20 डिसेंबर 2022 रोजी जे महाराष्ट्र राज्याचं महानिरीक्षकांचं नोंदणी महानिरीक्षकांचं कार्यालय आहे पुण्याला, त्यांचे एक उपमहानिरीक्षक होते, त्यांचं नाव गोविंद कराड म्हणून. त्यांनी जे उपविभागीय महानोंदणी निरीक्षक आहेत त्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की त्यांनी त्यांच्या अखत्यारीत येणारे जे सहजिल्हा निबंधक आहेत त्यांना त्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या महानगरपालिकांच्या आयुक्तांकडे पाठवावं आणि या बाबतीत काय झालं त्याच्याविषयी कारवाई करून घ्यावी. मला खेदाने आज नमूद करावं असं वाटतं की काहीही अजून झालं नाही. तुम्ही म्हणाल की मी असं का म्हणतो, त्याचं कारण सांगतो. मी 18 सप्टेंबरला माहिती अधिकाराखाली मला बोलवलं होतं म्हणून पुण्याच्या नोंदणी महानिरीक्षकांच्या कार्यालयात गेलो होतो. मी साटम नावाचे एक अधिकारी आहेत, ते डेस्क 12चे जे उपमहानिरीक्षक आहेत नंदकुमार काटकर, ज्यांनी माझा व्हॉट्सअप पण ब्लॉक करून ठेवला आहे, ज्यांनी गेली कित्येक महिने माझा फोन कधीही अटेंड केलेला नाही, मला परत कॉल पण केलेला नाही आणि कुठल्या पत्राचं सरळ उत्तर पण दिलं नाही. त्यांना मी सतत विचारलेलं आहे गुन्हा आहे की नाही सांगा, त्यांनी कधी उत्तर दिलेलं नाही. आणि याचं कारण एकच आहे की हे सगळे ह्या बाबतीमध्ये खरोखर कारवाई करू इच्छित नाही. आता का करू इच्छित नाही? कारण जर त्यांना खरोखर करायची असती तर त्यांनी पत्र पाठवलेलं होतं 8 डिसेंबर 2021. आपण आता ऑक्टोबर 2023 मध्ये आहोत, म्हणजे साधारणपणे 22 महिन्यामध्ये दर 3 महिन्यांनी जरी पाठपुरावा केला असता, स्मरणपत्र पाठवली असती, म्हणजे स्वतः थेट त्या पुण्याच्या कार्यालयामधून किंवा उपमहानिरीक्षक जे विभागीय आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा जे सहजिल्हा निबंधक आहेत त्यांच्या, तर काहीतरी त्यांना परिणाम प्राप्त झाले असते. पण त्यांनी काही केलेलं नाही. याचं कारण मी सांगतो की मी 18 सप्टेंबरला त्यांच्याकडे गेलेलो असताना मी त्यांना जी कागदपत्र द्यायला सांगितली ती त्यांनी मला ताबडतोब तर दिली नाही, दुसऱ्या दिवशी पण पाठवली नाही. त्यांनी 26 सप्टेंबरचं पत्र बनवलं आणि त्यांनी ते 10-12 दिवसांनी मी त्यांना रिमाइंडर केल्यानंतर 26 सप्टेंबरचं पत्र ऑक्टोबरमध्ये पाठवलं आणि ते मला मिळालं. आणि त्याच्यातून असं दिसतं की यांनी नंतर काही कारवाई केली नाही. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक जे काय आहेत त्यांची एक टिपण आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वच्छ 2-3दा लिहिलेलं आहे की हे ठाणे शहर जिल्हा उपनिबंधक जे आहेत, सहजिल्हा उपनिबंधक, त्यांनी सांगितलेली कारवाई केली नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. आता ते स्पष्ट म्हणतात एवढंच नाही तर त्यांनी 22 ऑगस्टला
या ठाण्याच्या सहजिल्हा निबंधकांना पत्र सुद्धा पाठवलं आणि त्यांनी सांगितलं सुनावणी घ्या. आज त्याला बरोबर 2 महिने झाले. त्याच्यानंतर मी हे जे ठाणे शहरचे सहजिल्हा निबंधक आहेत त्यांना मी 5 वेळा भेटलोय 2 महिन्यात, पण त्यांनी कधीही, आणि मी त्यांना पत्र पाठवली आहेत, ईमेल पाठवली आहे, त्यांनी कधीही कारवाई केली नाही. कारण त्यांनी कारवाई करणं याचा अर्थ त्यांनी मीरा रोडच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करणं. आता मी हे झालं नोंदणी विभागाचं. आता मी मीरा भाईंदर नगरपालिकेकडे येतो. मीरा भाईंदर नगरपालिकेचे अधिकारी स्वतः याच्यामध्ये गुंतलेले असल्यामुळे मीरा भाईंदर नगरपालिकेचे अगोदरचे आयुक्त जे होते ढोले, त्यांनी काहीही केलं नाही, काहीही अजिबात केलं नाही. आता संजय काटकर म्हणून आहेत, त्यांना मी 24 ऑगस्टला भेटलो. त्यांना मी सांगितलं, त्यांना मी पत्र पण पाठवलेली आहेत, पण त्यांनी सुद्धा काही केलं नाही. कारण त्यांच्या हाताखालचे अधिकाऱ्यांचेच हात याच्यामध्ये बरबटलेले आहेत आणि ते त्यांना वास्तविक अधिकार आहेत की ते जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करतील, पण ते करत नाही. याच्यामध्ये तिसरं कोण राहिलं तर तिसरं पोलीस. याच्यामध्ये मीरा रोड पोलीस ठाण्यामध्ये मला पहिला बोलवलं होतं तेव्हा मी 4 फेब्रुवारी 2022 रोजी गेलो होतो. त्या दिवशी मी विजय कुमार चव्हाण हे जे तपासणी अधिकारी होती त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी मला त्याच्यानंतर त्यांनी आणि त्यांचे वरिष्ठ होते बागल म्हणून, आता मला वाटतं सर्वदे म्हणून आलेले आहेत, त्या सगळ्यांनी मला सतत सांगितलं की आम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे काही करणार नाही. आम्हाला जर ठाणे शहरचे जे सहजिल्हा निबंधक आहेत त्यांनी जर तक्रार दाखल केली किंवा मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त त्यांनी तक्रार केली तरच आम्ही दाखल करू. म्हणजे मजा अशी बघा, अहो ज्या भूमाफिया 10-12 वर्ष नगरसेवक महापौर आमदार असलेला भूमाफिया नरेंद्र मेहता आणि त्याची कंपनी गुन्हा करते आणि तो इतका पॉवरफुल असताना त्याच्याबरोबर ज्यांनी साथ दिलेली आहे नोंदणी खात्याचे अधिकारी वगैरे आणि मीरा भाईंदर नगरपालिकेचे अधिकारी, ज्यांनी चोरांना साथ केली आहे ते चोराच्या विरुद्ध तक्रार दाखल करतील का? नाही करणार. दुसरी गोष्ट अशी आहे की या सगळ्यांना मी सतत विचारतोय हा गुन्हा आहे का नाही, कोणी आतापर्यंत उत्तर दिलं नाही का गुन्हा नाही. याचा अर्थ या सगळ्यांचे पोलिसांचा पण त्यांना पाठिंबा आहे. म्हणून आता जे पोलीस आयुक्त आहेत मीरा भाईंदर वसई विरारचे मधुकर पांडे, त्यांना जेव्हा पत्र जातं ना तर त्यांचं कार्यालय पोस्ट ऑफिस सारखं मला कळवतं की आम्ही ते उपायुक्तांकडे पाठवले. उपायुक्त कोण आहेत? उपायुक्त आहेत आता जयंत भजबळे, अगोदर अमित काळे होते, त्यांच्याकडे जातं. ते पण मला ते पाठवतात कोणाकडे? सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे नवघरच्या, आणि ते कोणाकडे पाठवतात तर कदाचित नवघर पोलीस स्टेशनकडे. त्यांच्याकडनं अजून माझ्याकडे कधी काय आलेलं नाही. पण पोलीस आयुक्त मधुकर पांडे किंवा जयंत भजबळे एवढी रिमाइंडर जाऊन सुद्धा, स्मरणपत्र जाऊन सुद्धा काय झालं म्हणून आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना कधीच विचारत नाही. कारण त्यांचं सुद्धा प्रोटेक्शन आहे. ते एकतर नरेंद्र मेहतांना घाबरत असणार, कारण नरेंद्र मेहता गृहमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांची जवळीक आहे म्हणून, किंवा त्यांना वाटतच नसेल की आपण जनतेची काय कामे केली पाहिजे. आणि याच्यामध्ये जनतेचे काम फक्त जनतेचे, सरकारचं राजस्व डुबतंय. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगतो की मीरा भाईंदर नगरपालिकेने आणखीन 575 विकास हक्क प्रमाणपत्रांच्या संचिका 16 जून 2022 पाठवले. म्हणजे आता त्याला किती महिने झाले? 16 महिने झाले. राजपूतांचं कार्यालय काही काम करत नाही. फक्त राजपूतांनी मला वाटतं त्या 575 पैकी 5 का 6 प्रकरणांमध्ये मला वाटतं आत्ता गेल्या 10 दिवसामध्ये मूल्यांकन करून घेतलं आणि नोटिसेस पाठवले. बाकी काहीही होत नाही, काही होत नाही. कारण हे कोणीही भूमाफिया नरेंद्र मेहता असल्यामुळे मांजराच्या गळ्यामध्ये कोणी घंटा बांधायची हा त्यांच्या पुढे संभ्रम आहे. पण मी असं ऐकलंय की ब्रजेश शर्मा म्हणून जे आप पार्टीचे आहेत त्यांनी 156 खाली कोर्टामध्ये तक्रार दाखल केलेली आहे. आणि मी पण आता दिवाळी झाल्यानंतर हेच प्रकरण नाही, त्या नरेंद्र मेहतांनी अशाच तऱ्हेने गौण खनिजाच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारला फसवलेलं आहे.
ULCच्या सेक्शन 20 खाली ज्या त्यांची प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते गुन्हेगार असल्याचं आढळून आलेलं आहे आणि माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. मी नुसतं बोलत नाही. एवढंच नाही तर रूपांतरित कर विकास हरेश्वर पाटील यांच्या प्रकरणामध्ये तिथे सुद्धा त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये सरकारी अधिकारी आहेत त्यांनी त्यांना साथ दिलेली आहे. त्याचे सगळ्याचे पुरावे आहेत आणि त्यांनी कित्येक शेतकऱ्यांना पण फसवलेलं आहे. त्यांची इतर प्रकरणं पण आहेत. ती मी दिवाळीच्या नंतर प्रेस पुढे पहिला नेईन, नंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे नेईन आणि नंतर मंत्र्यांना विचारेन. त्यांना जर काही करायचंच नसेल तर मग कोर्टामध्ये आम्हाला सगळ्यांना जावं लागेल. मला वाटतं जर कोणाला याच्यामध्ये काही करावं असं वाटत असेल आणि माहिती हवी असेल तर मी कागदपत्र स्वतः द्यायला तयार आहे. अपन एकत्र मिलकर काम करें. कांदीवली में भीषण आग, 8 फायर की गाड़ी मौके पर, मां बेटे की मौत, 3 घायल। बड़ी खबर मुंबई से आ रही है। मुंबई की कांदीवली पश्चिमी में एक इमारत में भीषण आग लग गई है। आग कांदीवली पश्चिम की वीणा संतूर बिल्डिंग में पहले मंजिल पर लगी है। आग पर काबू पाने के लिए बीएमसी मुंबई फायर ब्रिगेड, कांदीवली पुलिस तत्काल मौके पर पहुंची। हालांकि आग भीषण लगी हुई थी। आग की लपटें इतनी तेज थी कि आसपास की मंजिल पर रह रहे लोगों को खाली कराया गया। आग करीब 11:30 के बीच में लगी है, लेकिन फायर को 12:30 बजे कॉल मिला। 5 लोग घायल हैं, जिन्हें शताब्दी अस्पताल में भर्ती कराया गया, जिसमें एक महिला और एक बच्चे की मौत हो गई है। इस घटना में 2 लोगों की मौत हो गई है, जिसमें एक महिला और एक बच्चा शामिल है। दोनों मां और बेटे ही। पूरी बिल्डिंग में धुआं भर गया है। मौके पर मुंबई फायर ब्रिगेड की 8 गाड़ियां पहुंच गई हैं। फायर ब्रिगेड विभाग के मुताबिक मृतकों की पहचान ग्लोरी वालफटी उम्र 43 वर्ष और जोसू जेम्स रॉबर्ट उम्र 8 वर्ष के रूप में हुई है। वहीं 3 घायल लक्ष्मी बोरा उम्र 40 वर्ष, राजेश्वरी भरतरे उम्र 24 वर्ष और रंजन सुबोध शाह उम्र 76 वर्ष के रूप में हुई है। रिपोर्ट के मुताबिक दोपहर करीब 12:30 बजे इमारत की पहली मंजिल पर एक फ्लैट में आग लगने की सूचना मिली। अधिकारियों ने बताया कि आग जल्द ही उस मंजिल के बिजली के तार के वायरिंग के जरिए पूरी इमारत में फैल गई। आग पहली मंजिल पर लगी, धुआं ऊपर तक गया। जिन 2 लोगों की मौत हुई है 4थे मंजिल पर थे। आग लगने के बाद वो अपने घर से बाहर बचाव के लिए निकले, लेकिन काले जहरीले धुएं में फंस गए। बिल्डिंग का फायर फाइटिंग सिस्टम शायद बंद था, इसकी भी जांच की जाएगी। किचन में आग सबसे पहले लगी। इसकी शुरुआती वजह कुछ और हो सकती है, जैसे किचन में किसी बर्तन का जलना, गैस पाइपलाइन का लीक होना या किचन के पास बने मंदिर के दिए का नीचे गिरना। एग्जैक्ट कारण की जांच की जा रही है। आग तकरीबन 11 बजे लगी और फायर ब्रिगेड को आधिकारिक कॉल जानकारी 12:20 पर दी गई। अगर 101 पर कॉल जल्दी किया होता तो शायद कंट्रोल आसानी से किया जा सकता था और जनहानि को टाला जा सकता था। स्थानीय लोगों के मुताबिक जिस बिल्डिंग में आग लगी उसी बिल्डिंग में IPL क्रिकेटर पॉल चंद्रशेखर वेल्थेरी का 4था मंजिल पर घर है। जिन 2 लोगों की मौत हुई है इनके घर अमेरिका से मेहमान आए थे। है ना, मुझे कहा किचन में आग लगी थी, तो किचन पूरा जल रहा था। जब वो आई अंदर तो किचन में आग लगी थी और उनके साथ में एक ओल्ड लेडी भी थी, उनके सासू की सास थी मतलब, तो उन्होंने उनको लेके बाजू के रूम में शेल्टर लिया। मिन टाइम क्या हुआ था कि दरवाज़ा बंद करना वो भूल गई शायद, तो दरवाज़ा खुला था तो वो अंगार धुआं पूरा बिल्डिंग में फैल गया। बाजू के फ्लैट में भी फैला धुआं अंगार, वैसे वो स्टेयर से ऊपर चला गया। अच्छा, घर में जो फोम के गद्दे वगैरह होते हैं, वुडन फर्नीचर होता है, इलेक्ट्रिक वायरिंग और ये सब सामान होता है, तो उसकी वजह से क्या काला धुआं निकलता है, दैट इज सफोकेटिंग एंड चोकिंग। तो वो धुआं पूरा ऊपर चला गया। अब धुआं पूरा बिल्डिंग में फैल गया, अंगार भी फैल गया और मिन टाइम 1 घंटा लगा था। जैसे हमको कॉल मिला, हमने आने के बाद तुरंत हमने फायर फाइटिंग चालू कर दी और हम जो इंजर्ड पर्सन थे उनको फिर फर्स्ट एड करके हमने सेफली उनको नियर बाय हॉस्पिटल में भेज दिया, शताब्दी हॉस्पिटल में भेज दिया। तो सर इस मामले में कैजुअलिटी कितनी है, कितने लोगों का इंजर्ड है? 5 कैजुअलिटीज़ है, इंक्लूडिंग माई 1 फायरमैन। उनको भी थोड़ा पेट में जला हुआ है थोड़ा सा, बट ही रिफ्यूज टू गो टू हॉस्पिटल। बाकी 5 कैजुअलिटीज़ हमारे रिकॉर्ड में है। ये 5 लोगों को यहाँ से लेके गए, उसमें से मौत कितने लोगों की हुई? इसमें 2 की मौत हुई है, एक बच्चा है 6 साल का और एक 42 एज की एक लेडी है, उनकी शायद उनकी मदर है। अभी इन्वेस्टिगेशन चालू है, ऑफिसर वहाँ पे गए हैं। सर क्या सर आग किस फ्लैट में लगी थी और ये जिन लोग इस आग के चपेट में आए ये किस फ्लैट में थे? आग लगी थी फर्स्ट फ्लोर पे 121 ये फ्लैट में आग लगी थी। जैसे मैंने बोला कि दरवाज़ा खुला था, वो अंगार और बाद में जैसे क्योंकि जैसे फ्लैट पूरा एंगल्फ हो गया तो धुआं और अंगार उसमें से बाहर निकल के ऊपर फैल गया। लेकिन अंगार फर्स्ट फ्लोर पे था, लेकिन धुआं था वो ऊपर ट्रैवल कर रहा था जोर से,
और ये जो कैजुअलिटीज़ हुई है ये 4th फ्लोर पे हुई है, 421 तो जैसे 421 में वो धुआं पहुंचा था तो उनका फ्लैट तो बंद था, लेकिन किसी ने फ़ोन करके बोला कि आग लगी है, तो पैनिक हो गए और दरवाज़ा खोल के दे ट्राई टू गो टू अपर फ्लोर और डाउन, जहाँ भी जाना चाहते थे, लेकिन उसमें वो फंस गए। उसमें एक लेडी थी, उनका लड़का था 6 साल का, लेडी की उम्र थी 42 और 2 मेड थी। तो एक मेड तो तुरंत अंदर आ गई, बाकी ये तीनों जन चपेट में आ गए। सर इसमें क्या बिल्डिंग का फायर फाइटिंग सिस्टम जो है वो क्या काम कर रहा था, क्या फायर ऑडिट इसका क्या कहता है, क्या ये भी जांच की जाएगी? अभी फायर फाइटिंग सिस्टम भी पूरा जला हुआ है और मेरे ख्याल से वो बंद ही था। अभी हम देखेंगे, चालू करके देखेंगे इसको, ये करेंगे इसके बाद में, लेकिन मेरे ख्याल से वो बंद ही था क्योंकि हमने देखा तो पूरा जला हुआ था। जी, दूसरा एक जो आपने कहा कि आग किचन में लगी थी, तो क्या ये पता चल पाया कि किसी अप्लायंस में क्या आग लगी थी, कौन से अप्लायंस में आग लगी? प्राइमरी रीजन प्राइमरी रीज़न 2-3 रीज़न हो सकते हैं। एक तो किचन पे कुछ रखा हुआ बर्तन, क्योंकि वो जो लेडी थी वो अपने बच्चे को छोड़ने स्कूल गई थी या लाने गई थी, ऐसे कुछ था, तो दैट में फ्लेयर अप, मतलब भूल जाते हैं इसमें, वो दैट मे बी वन ऑफ द रीज़न, लेकिन उन्होंने कहा है एकदम श्योर शॉट कि मैं कोई बर्तन रख के नहीं गई थी। सेकेंडली जो पीएनजी गैस का कनेक्शन था उसमें से लीक होके कहीं पे हो सकता है, दैट इज़ सेकेंड रीज़न। और थर्ड रीज़न है कि वहाँ पे एक लकड़े का भगवान का ये भी था, देवारा बोलते हैं ना उसको, जहाँ हम लोग पूजा वूजा करते हैं, वहाँ पे दिया लगाते हैं भगवान का, स्वीट ऑयल लैम्प बोलते हैं, तो दैट में टॉपर डाउन, तो उसकी वजह से भी अंगार लग सकता है। 2-3 रीज़न है, पर सीट इज अंडर इन्वेस्टिगेशन। सर, ये जो 4th फ्लोर पर रहने वाला परिवार है, पीड़ित परिवार, जिनके घर के 2 सदस्यों की मौत हुई है, ऐसी जानकारी मिली कि वो पूर्व भारतीय क्रिकेटर अंडर-19 वर्ल्ड कप खेल चुके हैं, पॉल वल्थाटी उनका परिवार है, बहन और उनके परिवार के बाहर से आए थे, ऐसी कुछ जानकारी? नहीं, अभी वो चालू है इन्वेस्टिगेशन, अभी हम लोग हॉस्पिटल में जाके उनका ये कर रहे हैं, इन्वेस्टिगेशन कर रहे हैं, वो तो बाद में बताएंगे। क्या आपको लगता है कि कॉल जो है वो अगर फायर ब्रिगेड को थोड़ा जल्दी किया जाता तो शायद? हाँ, अभी मैं वही कर रहा हूँ कि 11:15 के दरमियान आग लगी है और हमको 12:20 को कॉल मिला है, तो 1 घंटे में अगर ये बहुत देर तक जलता रहा, आप जैसे देख रहे हैं ना, आपने वीडियो देखा होगा पूरे, आई कैन शो यू ऑल्सो। सर है वीडियो, हाँ, तो जिस तरह से वो मतलब वो जल रहा था जी, तो इतना जलना, मतलब ये अगर इनिशियल स्टेज पे समझ में आता तो इसको कंट्रोल किया जा सकता था। पैनिक में क्या होता है, पब्लिक पैनिक में कोई बुलाता है नहीं बोलते, सो पैनिक में कैसे करना कि पीपल डोंट नो हाउ टू कॉल। 101 डायल नंबर सिंपल नंबर है, दे कैन ऑल्सो कॉल, बट अभी हमको जो ऑफिशियली कॉल मिला है तो 12:20 को ही मिला है। थैंक यू सो मच। को विशेष करके धन्यवाद देना चाहूंगा जिन्होंने तुरंत फायर ब्रिगेड में फोन किया, पुलिस लोगों को फोन किया और लगभग सभी लोग सही समय पर आ गए, और खास करके स्थानिक लोगों ने मिलकर जितना भी फायर को कंट्रोल करना था पहले चरण पे उन्होंने किया, इसलिए ज्यादा कैजुअलिटी नहीं हुआ है। अभी बाकी आगे का पता चलेगा धीरे धीरे क्या है, आग क्यों लगी, कैसे लगी, ये तो छानबीन का मामला है, वो करेंगे संबंधित लोग। अभी 4 हुए ऐसा पता चला है, 4 लोगों को हॉस्पिटल में लेके गए। जहाँ पे आग लगी है, क्या एक्चुअली क्या था वो दुकान या घर था रेसिडेंट। उल्लासनगर में नाबालिग से दुष्कर्म के मामले में एक आरोपी गिरफ्तार। मुंबई से सटे उल्लासनगर के कैंप नंबर 2 क्षेत्र में एक युवक द्वारा नाबालिग बच्चों के साथ दुष्कर्म करने का मामला सामने आया है, जहां पीड़ित बच्चों के परिजनों की शिकायत पर उल्लासनगर पुलिस ने आरोपी को 24 घंटे में गिरफ्तार किया। उल्लासनगर के वरिष्ठ पुलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे के अनुसार उल्लासनगर आजाद नगर में रहने वाली पीड़िता की शिकायत पर उसके घर के सामने रहने वाले पड़ोसी द्वारा 8 वर्षीय बेटे और 14 वर्षीय भतीजे के साथ दुष्कर्म करने के आरोप में बाबर नामक आरोपी के खिलाफ पॉस्को एक्ट के तहत मामला दर्ज करके उसे गिरफ्तार करके अदालत पेश किया है। देखिए, नवरात्रि का माहौल चल रहा है, सुबह थोड़ा लेट हो गया उठने के लिए, तो मैं अपने खिड़की में खड़ा था, तो जब मैंने देखा कि आग लगी हुई है तो फायर ब्रिगेड को कॉल किया, तब तक फायर ब्रिगेड आ गई थी। फिर मैंने कांदिवली पुलिस चौकी को फ़ोन किया और हमारे श्री गोपाल शेट्टी साहब के ऑफिस में फ़ोन किया, साहब को इन्फॉर्म किया कि भाई यहाँ पर आग लगी है। तब से यहाँ पर रेस्क्यू टीम के साथ मैं खड़ा हूँ। कितने लोग इंजर्ड हुए? करीबन 5-6 जन इंजर्ड हुए हैं, उसमें 2 जन की थोड़ी सी पोजीशन मीडियम क्रिटिकल है, शताब्दी में उनका भी इलाज चल रहा है। नाम बता दीजिए सर। मेरा नाम धर्मेश जोशी। एक सरेफुल खलिबा नावाची 35-36 वर्षाची महिला आहे, आझादनगर उल्हासनगर 2 या परिसरात राहते. तिने काल रात्री पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की बाबर नावाचा जो मुलगा आहे त्यांच्या परिसरात राहणारा, याने त्याचा 11 वर्षीय मुलगा आणि 14 वर्षीय पुतण्या या दोघांना मागील 2-3 महिन्यापासून वेळोवेळी सेक्झुअली अब्यूज केलं, अशी तक्रार केल्यानंतर रात्री तिच्या तक्रारीवरून बाबर याच्या विरोधात भादवी 506
आणि पोक्सो अधिनियम 4, 6, 8, 10, 12 अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे. बाबर यास अटक करण्यात आलेली आहे. हुआ ना, एक लड़का है जो कि गंदी गंदी हरकत करता है बच्चे लोग के साथ में। पहले एक बार किया तो हमने उसको समझाया, बहुत प्यार से समझाया कि देखो ऐसा नहीं करते हैं, हम लोग दिन भर काम पे रहते हैं। फिर मेरे लड़के के साथ किया तो मैं डायरेक्ट पुलिस चौकी आई, 1 नंबर। हाँ, सब उसके खिलाफ दर्ज करी। हाँ, उसके बाद सर लोग ने अच्छा मतलब मेरे साथ सहयोग किया। हाँ, उसके बाद से उसको अंदर डाले, बहुत मारे पीटे। मैं इसके लिए आवाज उठाई कि मतलब मेरे लड़के के साथ आज किया, कल किसी और के साथ नहीं करी। हाँ ना, बहुत अच्छे से जानते हैं, बहुत अच्छे से जानते हैं, बहुत दिन से जानते हैं उसको। इसके लिए तो उसको प्यार से समझाए थे, नहीं तो पहले दाई में केस कर देते। लेकिन जब मेरे लड़के की बारी आई ना, तो मैं बोली पहले एक हुआ था, दूसरा मेरा लड़का है, तीसरा कोई और इसका बनेगा, इससे अच्छा मैं केस करूँ ना। तो मैंने केस किया। पुलिस प्रशासन से क्या मांग? बहुत मदद किया, अभी तक तो बहुत अच्छा किया, आगे भी अच्छा करेंगे। कि जो मेरे लड़के के साथ हुआ आगे किसी लड़के के साथ नहीं हो, इसके लिए मैं सरकार से प्रार्थना करती हूँ कि उसको कड़ी से कड़ी सजा दिया जाए। वो लड़का पहले आजाद नगर में ही रहता था, अभी वो डम्बेवाली में रहता है। लेकिन वहाँ देखो, ये लड़का पहले हमारे इधर ही रहता था, अभी वो जाके खड़ौली में रहता है। खड़ौली से भी आके हमारे इधर इतनी गंदी हरकत करता है। हाँ, अभी उसको क्या बोले, मैं तो बस यही सोच रही हूँ कि उसको बस सजा मिले। हाँ, अब इसके लिए मैंने आवाज उठाया कि वो फिर दोबारा उसका नाम बाबर है, मैं पुलिस से मांग करती हूँ कि उसको कड़ी से कड़ी सजा दिया जाए।